नमस्कार मैत्रिणींनो, काशिमा साडीमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण पैठण्या पाहणार आहे, ज्या खूप सुंदर असतील, ज्याचे दोघं साईडला छोटे-छोटे मुनियाचे बॉर्डर आणि मध्ये पॅरॉट आणि पिकॉक असे चित्र रेखाटलेले आहेत. छान असा रिच पल्लू येईल आणि सुंदर असं संपूर्ण साडीवर बुटा येईल. याच्यातले खूप छान-छान असे कलर आहेत. एक-एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. रिच पल्लू आणि छान अशी ही बॉर्डरला दोघं साईडला मुनियाची छोटे-छोटे बॉर्डर येतील आणि मध्ये साडीमध्ये पिकॉक आणि पॅरटचं काम येईल. सुंदर असा त्याचा पदर तर तुम्ही पाहिलाच, खूप छान असा भरलेला आहे आणि पूर्ण साडीवर असं छान बुटा येतील. जवळ या सगळ्या पैठण्या ह्या 2 टोनमध्ये आहेत, डुएल टोनमध्ये. ही जशी रामा आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन असल्यामुळे हे दोघं प्रकारचे कलर शो करते ही साडी. छान असा तिचा हा रिच पल्लू. जेव्हा पिंक कलर जेव्हा बघतो आणि तो कलर जो बनलाय ना, तर त्याची गोष्टच वेगळी. खूप सुंदर असा हा पिंक कलर आहे, ज्याला पण खूप छान आणि खूप असं प्रसन्न वाटतं. पैठणीत आपण नेहमीच डार्क कलर पाहतो. आता हा खूप छान असा हा बेबी पिंक कलर जो खूप रिअर बनतो आणि खूप सुंदर दिसतोय पण तो बेबी पिंक. खास असा हा गौरी गणपतीसाठी रेड कलर. गौरी गणपतीसाठीच एक रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन, दोघंही गौरींना नेसून किती छान दिसतील त्या. डार्क असा हा रामा कलर आणि त्याला सुंदर असा हा रिच पल्लू. क्रीम कलरची पैठणी आणि रिच पल्लू, अगदी वेगळंच लुक देणारी साडी. चिंतामणी आणि पैठणी त्यांचं एक वेगळंच नातं आहे. आकाशी रंग आणि छान असं प्लेन आणि मध्ये अशी मुनिया बुट्टी येईल आणि वरती अशी सुंदर अशी छोटी टेम्पल बॉर्डर येईल.